मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील एक पॉवरफुल सॉफ्टवेअर आहे. हे MS ऑफिसमधील इतर सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा आपली छाप सोडत असते. हेच आज आपण पाहणार आहोत. एक्सेल इन पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. चला तर पाहूया हे मॅजिक प्रेझेंटेशन. जर आपल्या ग्राहकाला इम्प्रेस करायचं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी आहे भागुजी बुरुड. तुम्ही पाहत आहात चला शिकूया हे माझे चॅनल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हे सर्व विनामूल्य आहे. मी आता एक एक्सेल फाईल ओपन केलेली आहे आणि या डाटाच्या आधारे एक इंटरेस्टिंग प्रेझेंटेशन बनवायचे आहे. या व्हिडिओमध्ये ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित आत्मसात केल्या तर तुम्ही पण असे मॅजिक प्रेझेंटेशन बनवू शकता. हीच तर माझी इच्छा आहे आजच्या या प्रेझेंटेशनमधून. एक्सेलची अशी फाईल ओपन केल्यावर सर्वात पहिले काम काय करायचं तर कीबोर्डवरचं प्रिंट स्क्रीन हे बटन प्रेस करा. इथे प्रिंट स्क्रीन दिसते. जनरली ते प्रिंट स्क्रीन इथे वरती असतं. ह्या कीबोर्डवर इथे दिसत आहे PRTSCN असं प्रिंट स्क्रीन आहे. ते प्रिंट स्क्रीन बटन प्रेस करा. हे मी कीबोर्डवरचं प्रिंट स्क्रीन बटन प्रेस केलं. असं केल्याने ही पूर्ण स्क्रीन जी आहे ती कॉपी होईल. त्यानंतर तुम्हाला पॉवर पॉइंट स्टार्ट करायचं आहे. इथे पॉवर पॉइंट सुरू केलं आणि इथे ब्लँक प्रेझेंटेशन ओपन झालेलं आहे. आता तुम्हाला इथे पहिलं काम काय करायचं आहे की हे इथे पहा लेआउट मेनू आहे. ह्या लेआउटवर क्लिक करा. लेआउटवर क्लिक केल्यानंतर यात वेगवेगळ्या स्लाइड्स आहेत, त्यातली ब्लँक स्लाइडवर क्लिक करा. असं केल्याने आपली इथे ब्लँक स्लाइड आली आणि पहिली टायटलची स्लाइड होती ती गायब झाली. आपण काय केला, टायटल ही स्लाइड आपली बाय डिफॉल्ट ओपन झालेली होती, त्याचा लेआउटच बदलला आपण. त्यासाठी लेआउट मेनूमध्ये जाऊन आपण ब्लँक स्लाइडवर क्लिक केलं. Ctrl+V प्रेस करा आणि इथे तुमची एक्सेलची फाईल इथे इमेज म्हणून आलेली आहे. आता ही फाईल आहे, पहिल्यांदा तुम्ही छोटी करून पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या स्लाइडची साईज काय आहे ते कळेल व ह्या स्लाइडवर तुम्हाला ही एक्सेलची फाईल तंतोतंत बसवायची आहे. ही फाईल आता पहिल्यांदा तुम्ही ही इमेज छोटी करा आणि मग तुमच्या स्लाइडवर तंतोतंत बसेल असं पाहिजे तुम्हाला. त्यासाठी हा कोपरा पहिला सेट करा. हे पहा इथं कोपरावर बरोबर बसल्यानंतर आता तुम्ही ही ड्रॅग करू शकता. तर अशा प्रकारे आपली एक्सेल फाईल स्लाइडवर आपण तंतोतंत बसवलेली आहे. आता पुढे काय करायचे ते पाहू. पहा इथे जी फाईल एक्सेलची घेतली ती इमेज फाईल आहे आणि म्हणून आता आपण डुप्लिकेट बनवणार आहोत. आणि ही डुप्लिकेट बनवण्यासाठी Ctrl+D प्रेस करा. हे पहा इथे डुप्लिकेट फाईल तयार झाली, इथे इमेज तयार झाली. ही पहा आता ही इमेज सुद्धा याच्यावर अगदी जशीच्या तशी बसवायची, तंतोतंत बसली पाहिजे अशी बसवायची. आपली ही बसली आपली फाईल. कारण आपलं प्रेझेंटेशन प्रॉपर बनलं पाहिजे, चांगलं बनलं पाहिजे, त्याच्यात असे वेगळं काही दिसलं नाही पाहिजे. आता पुढे इथे तुम्हाला एक क्रॉप टूल आणायचं आहे. आता आपली ही इमेज सिलेक्ट असल्यामुळे पिक्चर फॉर्मॅट असं दिसतंय पहा आपल्याला. आणि हे पिक्चर फॉर्मॅट दिसत असल्यामुळे आपल्याला इकडे उजव्या कोपऱ्यात इकडे क्रॉप टूल पण दिसत आहे पहा. समजा ही फाईल सिलेक्ट नसतीच तर ते क्रॉप टूल आपल्याला दिसलं नसतं. म्हणून आता इथे परत क्लिक करतो मी. पहा ही क्लिक केल्यानंतर ही पूर्ण फाईल आता सिलेक्ट झालेली आहे. ही इमेज सिलेक्ट झाली आहे थोडक्यात. आणि म्हणून आता हे पिक्चर फॉर्मॅट आपल्याला दिसते आणि इथे क्रॉप टूल दिसते. आता याच्यावर क्लिक करूया आपण. क्लिक केल्यानंतर क्रॉपवर क्लिक करा. क्रॉपवर क्लिक झाल्यानंतर इकडे ही एक्सेल इमेज फाईल आपली सिलेक्ट झाली पहा. चारही कोपऱ्याला दिसते आपल्याला हे. आता आपल्याला इथे जे 4 टेबल दिसत आहेत ह्या 4 टेबलपैकी एक टेबल सिलेक्ट
राहील असं आपल्याला क्रॉप करत आणायचं आहे. आता मी इथून हे असं क्रॉप करत आणतो. हे क्रॉप झालं. मला फक्त हा एवढाच डाटा दिसला पाहिजे म्हणून मी वरतून पण क्रॉप करणार आहे. हे ठेवतो. नंतर ह्या बाजूने पण क्रॉप करणार आहे मी. पहा हे असं हे मी क्रॉप करून घेतलं आणि मोकळ्या जागेत क्लिक केलं. क्रॉप केल्यानंतर स्लाइडच्या बाहेर बाजूला क्लिक केलं आणि आपल्याला हा डाटा इथे दिसत आहे. आता ह्या पहिल्या टेबलवर क्लिक केल्यानंतर फक्त एवढा टेबलच सिलेक्ट झालेला दिसतोय पहा. आणि बाकी ठिकाणी कुठे क्लिक केलं तर हा मोठा स्क्रीन हा पूर्ण सिलेक्ट झालेला दिसतोय पहा. असे 2 स्क्रीन आहेत. एक हा छोटा आणि एक हा मोठा. आता याच्यात थोडं वेगळं पण दिसण्यासाठी आपण हा मोठा स्क्रीन सिलेक्ट करूया आणि त्याला कलर देऊया. फॉर्मॅट पिक्चर फॉर्मॅटमध्येच आहोत आपण आणि इथे कलरचं ऑप्शन आहे पहा. याच्यावर क्लिक केलं आणि आपण थोडा वेगळा कलर देऊया. हा ठीक आहे. म्हणजे हे वेगळं पण दिसतंय पहा. हे वेगळं दिसते आपल्याला कारण हा वेगळा स्क्रीन आहे आणि हा वेगळा स्क्रीन आहे. तर असा आपण कलर देऊन टाकला आहे. आता आपल्याला हा छोटा स्क्रीन जो आहे याला ॲनिमेशन द्यायचे. तर तुम्हाला माहितीच आहे ॲनिमेशनसाठी आपल्याला इथला ॲनिमेशन टॅबवर क्लिक करावं लागेल. ॲनिमेशन टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे काही ॲनिमेशन्स दिसत आहेत. इथे क्लिक केल्यानंतर अजून ॲनिमेशन दिसणार आहेत आणि यात वेगवेगळे 4 प्रकार आहेत ॲनिमेशनचे. पहिला आहे एंट्रन्स, दुसरा आहे इम्पासिस, तिसरा आहे एक्झिट आणि चौथा मोशन पाथ. तर आपल्याला यातून पहिला एंट्रन्स जो आहे त्यातून एक निवडायचे. हे विप हे ॲनिमेशन, वाईप हे ॲनिमेशन निवडायचे. त्याच्यावर क्लिक केलं तर हे ॲनिमेशन झालं त्याचं आणि इफेक्ट पण मिळाला. इफेक्ट काय आहे पहा. परत एकदा क्लिक करतो. हे खालून वर जाते बॉटम टू टॉप. हे पहा इथे सिलेक्ट आहे इफेक्ट बॉटम टू टॉप. आपण असंच ठेवूया. आपण जे आता इथून सिलेक्ट केलेले हे ॲनिमेशन इथून फक्त सिंगल ॲनिमेशन होतं आणि जर आपल्याला डबल ॲनिमेशन एका स्लाइडवर करायचं असेल, एका टेक्स्टवर, इमेजवर, तर आपल्याला ॲड ॲनिमेशनमध्ये जावं लागेल. आता आपण हे एकदा प्रेझेंट करून पाहू. त्यासाठी F5 प्रेस करतो मी. हे पहा क्लिक केल्यावर ते प्रेझेंटेशन आलं. परत जाऊया मागे. आता आपल्याला दुसरा जो डाटा आहे त्या दुसऱ्या डाटाला म्हणजे दुसऱ्या टेबलला आपल्याला इथे ॲनिमेशन द्यायचे. पुन्हा आपण कंट्रोल-D प्रेस करणार आहोत. कंट्रोल-D प्रेस केलं की पहा नवीन एक डुप्लिकेट विंडो आली आपल्याला. आता दुसरा डाटा जो आहे त्याला आपल्याला ॲनिमेशन द्यायचे. म्हणजे दुसरा म्हणजे हा टेबल आहे. ह्या टेबलला ॲनिमेशन द्यायचे आपल्याला. तर त्यासाठी ही मोठी विंडो जी आहे मागची त्याच्यावर क्लिक करू म्हणजे ती सिलेक्ट होईल आणि ती सिलेक्ट झाल्यावर आपण कंट्रोल-D असं प्रेस करू. कंट्रोल-D प्रेस केल्यानंतर आपल्याला ही ॲडजस्ट करायची आहे. तंतोतंत बसेल अशी ही बसली पहा. आणि आता परत आपल्याला क्रॉप करायचं आहे आणि क्रॉप करायचं आहे त्यासाठी पिक्चर फॉर्मॅटवर क्लिक करा म्हणजे क्रॉप टूल आपल्याला दिसेल. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथून क्रॉप टूल घ्या. हे सिलेक्ट झालेले आहे. आता आपल्याला फक्त हा टेबल पाहिजे आहे म्हणून आपण त्याप्रमाणे क्रॉप करूया. हे क्रॉप ह्या बाजूनी केलं आणि आता ह्या बाजूनी पण करूया. इकडून पण क्रॉप करूया आणि आता बाहेर क्लिक केलं तर आपल्याला इथे रिसेट पिक्चर हे ऑप्शन वापरायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा हे सिलेक्ट करूया आपण. म्हणून मग आता हे पिक्चर फॉर्मॅट आपल्याला आलं आणि आता आपण इथे रिसेट पिक्चरवर क्लिक करूया आणि हे रिसेट पिक्चरवर क्लिक केले. असं केल्याने आपल्याला हे हायलाइट झालं पहा. पहिलं आपल्याला ते फेंटच दिसत होतं पण हे हायलाइट करण्यासाठी आपण रिसेट पिक्चरवर क्लिक केलं. आता आपण याला ॲनिमेशन द्यायचं आहे पण इथे एक अडचण आहे. जे ह्या पहिल्या डाटाला आपण ॲनिमेशन दिलेले आहे ते आपल्याला हाईड करावं लागेल. म्हणून आता पहिला डाटा सिलेक्ट केला आणि हे ॲनिमेशन हाईड करायचं आहे त्यासाठी आपल्याला दुसरं ॲड ॲनिमेशन करावं लागेल त्या डाटावर. आणि ॲड ॲनिमेशन करण्यासाठी आपण पहिल्यांदा ॲनिमेशनवर क्लिक करूया आणि ॲड ॲनिमेशनवर क्लिक करूया आणि इथून आपल्याला एक्झिटमध्ये जायचे.
एक्झिटमध्ये गेल्यावर परत आपण वाईप हेच देऊया ॲनिमेशन आणि याच्यावर क्लिक करूया. परंतु इथे आपल्याला इफेक्ट मात्र बदलावा लागेल. इथे आपण फ्रॉम टॉप असं देऊया. आता ह्या दुसऱ्या टेबलवर क्लिक करा म्हणजे तो सिलेक्ट होईल आणि याला पण ॲनिमेशन देऊया. हे पहिलंच देऊया. पहिलं ॲनिमेशन हेच दिलं आपण. आणि इथे आता आपल्याला ॲनिमेशन पानवर जायचे. ॲनिमेशन पान याच्यावर क्लिक करायचे. याच्यावर क्लिक केल्यानंतर इकडे एक डायलॉग बॉक्स आला पहा. इथे काय काय केलेलं आहे. पहिलं ॲनिमेशन इथे दिलेले, एंट्रन्स मधून दिले ते इथे दिसतंय पहा. इथं कर्सर आणल्यानंतर आपल्याला खाली जो बॉक्स दिसतोय त्याच्यावर एंट्रन्स मधून दिलंय आणि कुठलं दिलंय तर वाईप दिले. विप दुसऱ्या याच्यात कुठून दिले, एक्झिट मधून दिले. विप असंच दिलेलं पण एक्झिट मधून दिलेलं. आणि तिसरं पहा, तिसरं एंट्रन्स मधून विप दिले. पण आता आपल्याला फक्त तिसऱ्या ऑप्शनच्या ह्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करायचे आणि इथे अनेक ऑप्शन्स दिसतात. तर त्याच्यात स्टार्ट विथ प्रिव्हियस याच्यावर क्लिक करायचे. स्टार्ट विथ प्रिव्हियस असं केलं आपण. म्हणजे त्याचा इफेक्ट आता बदललेला आहे. आपण आता हा इफेक्ट बदलला म्हणजे याचा काय अर्थ काय झाला तर पहिलं ॲनिमेशन संपताना जो इफेक्ट आहे त्याच्यापासून याची सुरुवात करायची. म्हणजे ते बंद होईल आणि हे चालू होईल असं थोडक्यात. तर आता F5 ने पाहून घेऊया काय झालंय नेमकं. पहा, पहिलं बंद होत असताना दुसरं ओपन होतंय. आता वळूया ह्या इथे खाली असलेल्या तिसऱ्या टेबलकडे. हा जो तिसरा टेबल आहे हे पाहणार आहोत आता आपण. पुन्हा पहिली प्रोसेस Ctrl+D ने डुप्लिकेट बनवा. त्यासाठी आपला हा मोठी जी इमेज आहे ती सिलेक्ट असली पाहिजे म्हणून इकडे क्लिक केलं. ती सिलेक्ट आहे आणि आता Ctrl+D प्रेस केलं. एक इमेज आली पहा. ही इमेज आली. आता ही इमेज मगाशासारखीच आपल्याला करेक्ट बसवायची. ही करेक्ट बसवत असताना आपल्याला प्रत्येक वेळी रेड 2 लाईन येतात पहा. एक उभी आणि एक आडवी. त्याच्या कॉर्नरवर बरोबर बसतं ते आणि असं बसलं की मी ते परफेक्ट बसले असं समजायचं. आता ह्या तिसऱ्या टेबलला ॲनिमेशन इफेक्ट देण्यापूर्वी आपल्याला दुसऱ्याला सेकंड ॲनिमेशन करावं लागतं. त्यासाठी ॲनिमेशन टॅबवर क्लिक केलं. ॲड ॲनिमेशनमध्ये गेलो आणि याला इथं एक्झिटमधून हे वाईप असं ॲनिमेशन देऊया. पण त्यासाठी याला सिलेक्ट करावं लागेल आपल्याला. आता आपल्याला पुन्हा क्रॉपची प्रोसेस वापरावी लागणार आहे आणि त्यासाठी आपण क्रॉपवर क्लिक करूया. क्रॉपवर क्लिक केल्यानंतर आपण हे क्रॉप करणार. इकडनं पण क्रॉप केलं आणि आता क्रॉप केल्यानंतर परत हे तिसरं टेबल सिलेक्ट केलं आणि ते ठळक दिसावं म्हणून रिसेट पिक्चरवर गेलो आणि क्लिक केलं. हे परत दिसायला लागलं चांगलं. आता याला ॲनिमेशन करायचं आहे आपल्याला. पण याला ॲनिमेशन करण्यापूर्वी आपल्याला दुसऱ्या पिक्चरला ॲनिमेशन द्यावं लागेल आणि ते ॲड ॲनिमेशनमधून द्यायचं आहे आपल्याला. म्हणून ॲनिमेशनला गेलो. ॲड ॲनिमेशनमध्ये गेलो आणि इथे याला आता एक्झिट द्यायचं आहे. एक्झिटमधून ॲनिमेशन द्यायचे. ते वाईप असं दिलं तर हे विप झालं इथे. आणि आता आपण तिसऱ्या टेबलकडे वळूया. हे सिलेक्ट केलं आणि याला आता पहिलं ॲनिमेशन द्यायचं आहे आपल्याला. हे पुन्हा आपण एंट्रन्समधूनच हा विप हे ॲनिमेशन देणार आहोत. हे दिलं आणि हे दिल्यानंतर आपल्याला याचा इफेक्ट वगैरे जे पाहायचं आहे तर त्यासाठी इथे ॲनिमेशन पान ओपनच आहे आणि आता आपलं हे शेवटचं ओपन आहे. इथे ड्रॉप डाऊनवर क्लिक करायचं आणि याला पण स्टार्ट विथ प्रिव्हियस असं ऑप्शन द्यायचं. स्टार्ट विथ प्रिव्हियस असं ऑप्शन दिलं. आता असंच ह्या चौथ्या टेबलला करायचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही समजला असालच कसे करायचे म्हणून हे आत्ता तुमच्यावर सोडतो. आता आपण F5 ने एकदा प्रेझेंटेशन पाहून घेऊया. F5 केलं. अशा प्रकारे आपलं प्रेझेंटेशन झालेलं आहे. आता वेळ आहे चार्टची. चार्टवर कसे ॲनिमेशन करायचे ते आपण पाहूया.
आता परत आपण एक्सेल फाईल ओपन करणार आहोत आणि इथे मी दुसरं एक फाईल घेतलेली आहे. ही फाईल ओपन केलेली आहे आणि ह्या फाईल वर आपण चार्ट तयार करणार आहोत. इथे पहा, पहिला कॉलम जो आहे तो स्टुडंट्स नेमचा कॉलम आहे. इकडे त्यांचे सब्जेक्ट आहेत आणि ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला काय आहे, मार्क्स आहेत. तर इथे ही पूर्ण लिस्ट न घेता विद्यार्थ्यांची मी काही नावच घेणार आहेत सुरुवातीची आणि सब्जेक्ट पण 3च घेणार आहे आणि ही 5 नावं घेतली. हे एवढंच सिलेक्ट केलेलं आहे. हा पूर्ण जो टेबल आहे या टेबलमधून मी एवढंच सिलेक्ट केलं आहे आणि आता मला चार्ट आणायचा आहे. तर ते चार्ट आणण्यासाठी मी F11 प्रेस करणार आहे. F11 प्रेस केलं तर हा चार्ट इथे आला. पहा, हा चार्ट इथे आल्यानंतर आपण पाहतात हा चार्ट आता सिलेक्टेड आहे. पहा, सिलेक्टेड आहे आणि कंट्रोल सी ने तो कॉपी करणार आहे. कंट्रोल सी ने तो कॉपी झाला. आता आपण परत पॉवर पॉइंट मध्ये जाऊया. पॉवर पॉइंट मध्ये आल्यानंतर मी इथे कंट्रोल एम नी नवीन स्लाइड घेतली. कंट्रोल एम मुळे नवीन स्लाइड आली आपल्याला आणि आता ह्या स्लाइडवर आपण कंट्रोल व्ही नी पेस्ट करणार आहोत. कंट्रोल व्ही केल्यावर हा चार्ट इथे पेस्ट झालेला आहे. आता इथे ह्या चार्टमध्ये काही आपल्याला गोष्टी डेकोरेट कराव्या लागतील. तर आपल्याला हे जे टायटल दिले ते टायटल नको आहे, ते डिलीट करून टाका. डिलीट झाल्यामुळे थोडी साईज वाढली त्याची चार्टची. इकडे खाली जी नावं आहेत विद्यार्थ्यांची त्यावर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर ही पूर्ण लिस्ट आपल्याला सिलेक्ट झालेली आहे. ही नावं फार छोटी दिसत आहेत म्हणून आपण होम मेनूमध्ये जाऊ, त्याला बोल्ड करू. बोल्ड केलं आणि त्याचा फॉन्ट देखील थोडा वाढवूया. हा 14 केला त्याचा फॉन्ट. तसंच हे खाली जे सब्जेक्टची नाव आहेत ते पण आपण बोल्ड करूया आणि मोठा करूया. 14च केला तो पण. आणि आता आपण एक काम करणार आहोत. इथे हे सिलेक्टेडच आहे सब्जेक्ट्स आणि इथे आपल्याला चार्ट डिझाईन वर क्लिक करायचे. चार्ट डिझाईन वर क्लिक केल्यानंतर ॲड चार्ट एलिमेंट याच्यावर क्लिक करूया. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला हे लिजंड दिसते. पहा, ह्या लिजंडमध्ये आपल्याला हे दुसरीकडे शिफ्ट करायचे. काय ते सब्जेक्ट हे दुसरीकडे शिफ्ट करायचे. तर इथे आपल्याला 4 ऑप्शन आहेत, राईट, टॉप, लेफ्ट आणि बॉटम. तर आपण टॉप हे सिलेक्ट करूया आणि हे वरती आले. पहा, तसंच आपल्या ह्या चार्टमध्ये ग्रिड लाईन्स दिसतात. पहा, ह्या आडव्या लाईन्स दिसतात तिथे चार्टमध्ये, त्या पण नको आहेत आपल्याला. म्हणून परत ॲड चार्ट एलिमेंटवर क्लिक करूया आणि ग्रिड लाईन्सवर येऊया. ग्रिड लाईन्सवर आल्यानंतर प्रायमरी मेजर हॉरिझॉन्टल याच्यावर क्लिक करा. ह्या ग्रिड लाईन्स निघून जाते. तर अशा प्रकारे ह्या ग्रिड लाईन्स इथून निघून गेलेल्या आहे. आपण चार्ट थोडा व्यवस्थित केलेला आहे. आपल्याला नको असलेल्या गोष्टी आपण काढून टाकलेल्या आहेत. आता आपला हा चार्ट खऱ्या अर्थाने प्रॉपर झालेला आहे आणि तो अॅनिमेशनसाठी तयार आहे. आपण पहिल्यांदा हा चार्ट फुल असा करून पाहूया. त्या स्लाइडला पूर्ण बसेल असा करूया. तर हा चार्ट आपण परफेक्ट ॲडजस्ट केलेला आहे. आता एकदा आपण F5 ने नाही करता येणार आपल्याला. आपल्याला फक्त करंट स्लाइड पाहिजे म्हणून स्लाइड शोवर क्लिक करूया आणि फ्रॉम करंट स्लाइड असं क्लिक करूया. म्हणजे फक्त ही करंट स्लाइड आपल्याला स्लाइड शोमध्ये दिसेल. ही स्लाइड शोमध्ये करंट स्लाइड दिसायला लागली. आणि आता तुम्हाला प्रिंट स्क्रीन प्रेस करायचे. पहा, कीबोर्डवरचं प्रिंट स्क्रीन प्रेस करायचे. हे प्रेस केलं. आता इथून बाहेर पडा. इथे कंट्रोल एम ने नवीन स्लाइड घ्या. कंट्रोल एम ने नवीन स्लाइड आली आपल्याला आणि आता ह्या स्लाइडवर कंट्रोल व्ही ने पेस्ट करा. जो स्क्रीन आपण कॉपी केला होता तो इथं कंट्रोल व्ही ने पेस्ट केला. आता आपल्याला हे फुल स्क्रीन दिसायला लागले. आणि आता ही खऱ्या अर्थाने इमेज आहे आणि इमेज आहे तिचे आपण डुप्लिकेट करू शकतो आणि मगाशासारखं आपल्याला सगळं ॲनिमेशन करता येईल. तर आता कंट्रोल डी ने डुप्लिकेट केले. हे व्यवस्थित रिसाइज करून घेतलं. हे बसलं पहा. आणि आता आपल्याला
क्रॉपची प्रोसेस वापरायची आहे. तर क्रॉप करत असताना आपण कुठल्याही याला करू शकतो. तर पहिल्यांदा आपण क्रॉपवर क्लिक करूया. क्रॉप केलं, हे आले पहा. आता आपण हे क्रॉप करूया. पहिल्यांदा आपला हा मधला आहे माधव जो आहे ते ठेवूया आपण. ओके, हे थोडं खाली घेऊया. आपले सब्जेक्ट गायब होतील आता. तर अशा प्रकारे हा पण क्रॉप केलेला आहे आणि बाहेर क्लिक करून टाकू. आता मूळ जी इमेज आहे त्यावर क्लिक करूया. ही मूळ इमेज सिलेक्ट झालेली आहे आपली आणि याचा कलर पण बदलू जरा आपण. हे पहा, मूळ इमेजचा कलर बदलला, त्यामुळे आता आपण नव्याने जी इमेज तयार केलेली ही ही आपल्याला ठळक दिसायला लागली. आणि आता आपण याच्यावर ॲनिमेशन करणार आहोत. ॲनिमेशन पाहिजे तर तुम्ही कुठलंही करू शकता. समजा म्हणजे शेप देऊ शकता, ग्रो टर्न देऊ शकता, पण मी फक्त हे विपच देणार आहे जे मला सोयीचं वाटतं ह्या कंडिशनमध्ये. तर हे ॲनिमेशन दिलं. आता परत एकदा आपण इमेज क्रिएट करणार आहे. त्यासाठी ही जी मोठी स्क्रीन आहे त्याच्यावर क्लिक करून पूर्ण सिलेक्ट केली आपण. ही पूर्ण सिलेक्ट केली आणि कंट्रोल डीनी एक परत डुप्लिकेट केली, सेट करून घेतली आणि पिक्चर फॉर्मॅटमध्ये जाऊन क्रॉप घेतलं. आणि आता याला पण ॲनिमेशन द्यायचं आहे आपल्याला. निलेश जे नाव आहे विद्यार्थ्याचं, याला पण ॲनिमेशन द्यायचं आहे. पण त्यासाठी याला दुसरं ॲनिमेशन द्यावं लागलं अगोदर. त्यासाठी माधवला दुसरं ॲनिमेशन द्यावं लागेल. म्हणून पहिल्यांदा हे सिलेक्ट करूया आपण आणि ॲड ॲनिमेशनमध्ये जाऊया. ॲनिमेशनमध्ये गेलो, ॲड ॲनिमेशन, एक्झिट ॲनिमेशन द्यायचं आहे आपल्याला. आता पुन्हा हेच दिलं, एक्झिट ॲनिमेशन झालं हे. आणि आता याला पहिलं ॲनिमेशन देऊया आपण, ते जे एंट्रन्समधून दिलं हे. आणि आता याला आपण परत सिलेक्ट करूया. आता आपण प्रेझेंटेशन करू शकतो, पण ते करण्यासाठी आपल्या दुसऱ्या स्लाईडची गरज नाही आहे. ती डिलीट पण करू शकतो आपण. आता दुसऱ्या स्लाईडचं काम पूर्ण झालेलं आहे म्हणून मी इथे डिलीट करतो. ती स्लाईड डिलीट केली. आणि आता प्रेझेंटेशन पाहूया एकदा F5. इथे ॲनिमेशन जे दिले गेले, इथे हे दुसरं ॲनिमेशन जे दिले गेले ते आपण पहिल्यांदा काढून टाकूया. याचा इफेक्ट बदलू, फक्त फ्रॉम टॉप असं करूया याचं. परंतु याला आपण स्टार्ट विथ प्रिव्हियस देऊया आणि आता F5ने प्रेझेंटेशन करून पाहूया. तर अशा प्रकारे आपलं चार्टचं पण प्रेझेंटेशन तयार झालेलं आहे. असेच तुम्ही ॲनिमेशन ह्या बाकीच्यांना करू शकता. असे काही नवीन करून दाखवा. मी फक्त तुम्हाला एक मार्ग दाखवला आहे. तुम्ही तुमची कल्पनाशक्ती वापरून त्यापेक्षा अजून नवीन चांगलं काहीतरी करून दाखवा. धन्यवाद.